नमस्कार. आज आपण एका अशा घटकावर बोलणार आहोत जो आपलं बांधकाम म्हणजे इमारती आणि पूल यांना अधिक मजबूत, टिकाऊ आणि गरजेनुसार बनवतो. हां, आपण बोलतोय कॉन्क्रीटमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रकांबद्दल म्हणजे ॲडमिक्स्चर्स. अगदी. ही अशी सामग्री आहे जी सिमेंट, पाणी आणि खडी व्यतिरिक्त कॉन्क्रीटमध्ये अगदी थोड्या प्रमाणात मिसळली जाते, पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. अगदी. या मिश्रकांमुळे काय होतं की कॉन्क्रीटचे गुणधर्म आपल्याला हवे तसे बदलता येतात. म्हणजे ते किती सहज पसरतं, त्याची कार्यक्षमता किंवा ती किती लवकर किंवा उशिरा सेट होतं, अच्छा, त्याची मजबूती किती, ते किती काळ टिकेल, या सगळ्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. बरं. आज आपण यातल्या एका महत्त्वाच्या प्रकारावर म्हणजे रासायनिक मिश्रकांवर, केमिकल ॲडमिक्स्चर्स लक्ष केंद्रित करूया. रासायनिक मिश्रकं. हो, ही पाण्यात विरघळणारी रसायनं आहेत जी सिमेंटची जी मूळ रासायनिक प्रक्रिया आहे ना, हां, त्यातच बदल घडवतात. ओके. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रकारापासून. पाणी कमी करणारी मिश्रकं म्हणजे प्लास्टिसायझर्स आणि सुपर प्लास्टिसायझर्स. हो, बरोबर. नावाप्रमाणे ती पाणी कमी करतात हे तर कळतंय, पण कसं? काय करतात नेमकं? यांचं मुख्य काम आहे सिमेंटचे जे बारीक कण असतात ना, हो, त्यांना एकमेकांपासून दूर ठेवणं. दूर ठेवणं. हो, होतं काय की सिमेंटचे कण ते एकत्र चिकटतात आणि मग पाणी अडकवून ठेवतात. अच्छा. त्यामुळे मिश्रण घट्ट होतं. हो. हे मिश्रक काय करतात, त्या कणांवर जमा होतात आणि त्यांना अक्षरशः दूर ढकलतात. बर. जुने प्रकार जे आहेत जसं की लिग्नोसल्फोनेट्स, ते कणांवर एक प्रकारचा विद्युत भार म्हणजे निगेटिव्ह चार्ज तयार करतात. हां. त्यामुळे ते कण एकमेकांना दूर ढकलतात. जसं चुंबकाचं समान ध्रुव ढकलतात ना तसं. अच्छा, इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन म्हणतात त्याला. अगदी बरोबर, इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. आणि जे नवीन प्रकार आहेत सुपर प्लास्टिसायझर्स. हो, सुपर प्लास्टिसायझर्स बद्दल सांगा ना, ते कसे वेगळे आहेत? आधुनिक सुपर प्लास्टिसायझर्स, विशेषतः ज्यांना पॉलीकार्बोक्झिलेट इथर्स किंवा PCS म्हणतात, PCS. ते आणखी प्रभावी आहेत. त्यांची रचना अशी असते की त्यांच्या रेणूंच्या लांब साखळ्या असतात. ओके. या साखळ्या काय करतात, कणांभोवती केसांसारख्या पसरतात आणि त्यांना भौतिकरित्या म्हणजे फिजिकल बॅरियर तयार करून एकमेकांपासून दूर ठेवतात. म्हणजे स्पर्श करू देत नाहीत एकमेकांना. अगदी. याला स्टेरिक हिंड्रन्स म्हणतात. यामुळे जे अडकलेलं पाणी असतं ना कणांमध्ये, ते मोकळं होतं. अच्छा. आणि हे इतके प्रभावी आहेत की अगदी कमी प्रमाणात वापरले तरी चालतात. म्हणजे कॉन्क्रीट खूप जास्त प्रवाही, एकदम वर्केबल बनतं. थोडे महाग असतात हे खरंय. पण मग कमी पाण्यातही चांगली कार्यक्षमता मिळते. बरोबर. आणि पाणी कमी वापरलं म्हणजे मजबूती जास्त आणि टिकाऊपणा पण जास्त. हे तर खूपच चांगलं आहे. कुठे वापरतात हे मुख्यत्वे? हे बघायला गेलं तर जिथे जास्त मजबूती हवी आहे म्हणजे हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट, उंच इमारतींसाठी वगैरे, हां. स्टीलच्या सळ्या खूप जवळजवळ असतात म्हणजे रिइन्फोर्समेंट खूप जास्त आहे, अशा ठिकाणी हे खूप उपयोगी ठरतात. समजलं. आता दुसरी बाजू बघूया. कधी कधी असं होतं की कॉन्क्रीट लवकर सेट न होता थोडा वेळ मिळावा लागतो आपल्याला हो, बरोबर. कामासाठी. त्यासाठी काय आहे? तिथे येतात रिटार्डिंग मिश्रकं, जे रिटार्डर्स. रिटार्डर्स नावच सांगताय की ते वेग कमी करतात. बरोबर. हे सिमेंटमधले जे मुख्य घटक आहेत C3S आणि C3A, जे सुरुवातीला सेट व्हायला मदत करतात, त्यांची पाण्यासोबतची रासायनिक प्रक्रिया म्हणजे हायड्रेशन ते मुद्दामहून हळू करतात. पण कसं? हे एकतर सिमेंटच्या कणांवर एक तात्पुरता संरक्षक थर तयार करतात. अच्छा. किंवा पाण्यातील कॅल्शियम आयन्सना बांधून ठेवतात, म्हणजे प्रक्रियाच सुरू होऊ देत नाहीत लवकर. बरं. पण याचा नेमका उपयोग काय होतो? सेट व्हायला वेळ मिळतो, पण मजबूतीवर काही परिणाम? नाही, अंतिम मजबूतीवर सहसा काही फरक पडत नाही, फक्त सेट होण्याचा वेळ वाढतो. कुठे वापरतात मग हे? हे महत्वाचं ठरतं उष्ण हवामानात, कारण तिथे पाणी लवकर उडून जातं आणि कॉन्क्रीट लवकर सेट होतं. हां, बरोबर. किंवा समजा कॉन्क्रीट तयार झालाय प्लांटमध्ये आणि साईटवर पोचायला वेळ लागणार आहे. हो. ट्रान्झिट मिक्सरमध्ये ते सेट व्हायला नको म्हणून. आणि मोठ्या बांधकामांमध्ये जसं धरणं किंवा मोठे स्लॅब्स, जिथे एका थरावर दुसरा थर टाकायचा असतो, मध्ये गॅप पडू नये म्हणून. अगदी मध्ये तो कोल्ड जॉईंट तयार होऊ नये म्हणून हे आवश्यक ठरतं. समजलं. आता याच्या अगदी उलट म्हणजे प्रक्रिया जलद करायची असेल तर, समजा थंड हवामान आहे किंवा काहीतरी दुरुस्तीचं काम आहे, पटकन करायचंय, त्यासाठी आहेत ॲक्सेलरेटिंग मिश्रकं, ॲक्सेलरेटर्स. म्हणजे वेग वाढ होणारे. हो, हे सिमेंटची रासायनिक प्रक्रिया जलद करतात. म्हणजे पुन्हा तेच C3S आणि C3A चं हायड्रेशन फास्ट करतात. अच्छा.
यामुळे कॉन्क्रीट लवकर सेट होतं आणि सुरुवातीची मजबूती म्हणजे अर्ली स्ट्रेंथ लवकर मिळते. यात काय वापरतात? पूर्वी काहीतरी वापरायचे ज्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा ना? हो, पूर्वी कॅल्शियम क्लोराईड खूप वापरायचे. ते स्वस्त आणि प्रभावी आहे, पण त्यामुळे स्टीलच्या सळ्या गंजण्याचा मोठा धोका असतो. म्हणून आता ते शक्यतो टाळतात. मग आता काय वापरतात? आता कॅल्शियम नायट्राइट किंवा दुसरे नॉन क्लोराईड एक्सेलरेटर्स वापरले जातात. ते जास्त सुरक्षित आहेत. म्हणजे मग थंड हवामानात कॉन्क्रीट गोठण्याच्या आधी सेट व्हायला मदत होते? बरोबर. आणि दुरुस्तीच्या कामात ती जागा लवकर वापरता येते. फॉर्मवर्क पण लवकर काढता येत असेल? अगदी. बांधकामाचा वेग वाढतो यामुळे. आता एका अगदी वेगळ्या प्रकारच्या मिश्रकाबद्दल बोलूया. एअर एंट्रेनिंग मिश्रक. हां, एअर एंट्रिंग एजंट्स. हे तर कॉन्क्रीटमध्ये हवा भरतात असं ऐकलंय. म्हणजे बुडबुडे. कशासाठी हवेत बुडबुडे? हो, हे खूप महत्वाचं आहे, विशेषतः काही विशिष्ट परिस्थितीत. हे मिश्रक म्हणजे एक प्रकारचे सर्फॅक्टंट्स असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर खास प्रकारचे साबण समजा. साबण? हां, जे कॉन्क्रीट मिक्स करताना त्यात अत्यंत सूक्ष्म म्हणजे 10 ते 300 मायक्रॉन एवढे लहान आणि स्थिर असे हवेचे बुडबुडे तयार करतात. एवढे सूक्ष्म? म्हणजे डोळ्यांना दिसत नाहीत? नाही, सहज दिसत नाहीत. पण त्यांचं काम खूप मोठं आहे. काय काम करतात हे बुडबुडे? हवेनं काय साधतं? यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे कॉन्क्रीटला थंडीपासून वाचवणं, ज्याला आपण फ्रीज थॉ रेझिस्टन्स म्हणतो. फ्रीज थॉ रेझिस्टन्स म्हणजे गोठणे आणि वितळणे यापासून संरक्षण. अगदी. थंड प्रदेशात काय होतं, तापमान जेव्हा शून्याच्या खाली जातं तेव्हा कॉन्क्रीटच्या छिद्रांमधलं पाणी गोठतं. हो. आणि पाणी गोठल्यावर बर्फ बनतं तेव्हा ते प्रसरण पावतं, म्हणजे त्याची जागा वाढते. अच्छा. हे सूक्ष्म बुडबुडे काय करतात, त्यात तयार होणाऱ्या बर्फाला पसरायला रिकामी जागा देतात. अरे वा, म्हणजे आतमध्ये ताण निर्माण होत नाही. बरोबर. त्यामुळे कॉन्क्रीटच्या आत ताण निर्माण होत नाही आणि ते फुटत नाही किंवा त्याला तडे जात नाहीत. कमाल आहे. म्हणजे टिकाऊपणा प्रचंड वाढतो यामुळे. विशेषतः थंड प्रदेशातले रस्ते, पूल यांच्यासाठी तर हे वरदानच असेल. नक्कीच. त्यांच्यासाठी हे जवळजवळ आवश्यकच आहे. पण मग हवेमुळे मजबूतीवर परिणाम होत असेल ना, कारण ती तर एक प्रकारे पोकळी झाली. बरोबर आहे. साधारणपणे असं गणित आहे की 1% हवा वाढल्यास कॉन्क्रीटची स्ट्रेंथ 4 ते 6% कमी होऊ शकते. अच्छा. त्यामुळे कॉन्क्रीट डिझाईन करताना आपल्याला किती हवेचं प्रमाण हवंय आणि किती मजबूती आवश्यक आहे यात एक योग्य संतुलन साधावं लागतं. पण टिकाऊपणासाठी, विशेषतः बाहेरच्या वातावरणात वापरल्या जाणाऱ्या कॉन्क्रीटसाठी हे खूप महत्वाचं ठरतं. तर आज आपण पाहिलं की ही जी रासायनिक मिश्रकं आहेत ती कॉन्क्रीटसाठी किती महत्वाची भूमिका बजावतात. हो. ती कॉन्क्रीटला गरजेनुसार आकार देतात. कधी ते जास्त प्रवाही बनवतात, कधी लवकर सेट करतात, कधी उशिरा, तर कधी थंडीत टिकायला मदत करतात. निश्चितच. पाणी कमी करणारे मिश्रक मजबूती आणि कार्यक्षमता देतात. रिटार्डर कामासाठी वेळ देतात. ॲक्सेलरेटर वेग देतात आणि एअर एंट्रेनिंग एजंट्स हवामानापासून संरक्षण देतात. अभियंत्यांना त्यांच्या विशिष्ट कामासाठी अगदी अचूक गुणधर्मांचं कॉन्क्रीट बनवण्यासाठी ही रसायनं खूप मोठी मदत करतात. आणि हे तर आपण फक्त काही मुख्य प्रकार पाहिले. अजूनही बरेच प्रकार असतील. हो, नक्कीच. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या वेगवेगळ्या मिश्रकांचं योग्य प्रमाण आणि त्यांचं मिश्रण म्हणजे कॉम्बिनेशन वापरून अभियंते केवळ गरजेनुसारच नाही तर अगदी टोकाच्या वातावरणासाठी किंवा समजा एखादं खूप वेगळं आर्किटेक्चरल डिझाईन आहे त्यासाठी सुद्धा किती अचूकपणे टेलर मेड कॉन्क्रीट तयार करू शकत असतील, नाही का? म्हणजे शक्यतांना खूप वाव आहे इथे.